नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी ह्या सत्रामध्ये मनापासून स्वागत करते. तर आपण जीवात्मा जगताचे कायदे हे पुस्तक बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण प्रश्न उत्तरं बघत आहोत. आता मागच्या सत्रामध्ये जे पण काही झालं आपण ते थोडक्यात समजून घेऊयात, जाणून घेऊयात. मागच्या सत्रामध्ये आपण मुक्त इच्छाशक्ती काय असते हे समजून घेतलं. त्याचबरोबर मुक्त इच्छाशक्ती जी आहे ती पृथ्वीवर कशाप्रकारे काम करते हेही जाणून घेतलं. त्याचबरोबर कर्म ह्या मुद्द्याद्वारे आपण कर्म म्हणजे काय, कर्म कशा प्रकारचं असतं, सकारात्मक आणि नकारात्मक कर्म हे एकमेकांना रद्द करू शकत नाही हेही समजून घेतले मित्रांनो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीकडे नकारात्मक कर्म हे कसे येते हेही समजून घेतलेलं आहे. नकारात्मक कर्म हे दानधर्म केल्याने पुसून टाकले जात नाही हेही आपण समजून घेतलं आहे. आणि कोणत्या गोष्टी नकारात्मक कर्म निर्माण करतात हेही आपण काही ह्या प्रश्नांद्वारे ह्याचं ज्ञान आपण मागच्या सत्रामध्ये घेतलेलं आहे. तर आजच्या ह्या सत्रामध्ये आपण कर्म ह्या मुद्द्यावरच आधारित काही प्रश्न बघणार आहोत. त्याच्यातलाच प्रश्न आहे पहिला, तो म्हणजे एखादी व्यक्ती पृथ्वीवर आपल्या कर्मांची परतफेड कशी करते. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की आपण जेव्हा कर्म करत असतो ह्या पृथ्वीवर असताना, तर ती नेमकी आपण त्याची परतफेड कशी केली पाहिजे कर्मांची हे आपल्याला माहितीच नसतं. आपण कर्म तर करत असतो पण त्याचीही परतफेड करता येत असते. त्याचे काही मार्गदर्शक तत्त्व ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलेली आहेत आणि ह्या मार्गदर्शक तत्त्वांचा जर वापर करून आपण आपल्या कर्मांची परतफेड करण्यासाठी त्याचा योग्य पद्धतीने वापर केलात तर नक्कीच मित्रांनो आपण अतिशय सहज पद्धतीने आणि आपल्याला त्रास न होता आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या दुःखांना चांगल्या पद्धतीने सामोरं जाऊ शकतो. आणि म्हणून आपण ही तत्त्व समजून घेतली पाहिजे मित्रांनो. तर आता हे तत्त्व आपण जाणून घेऊयात की कुठली तत्त्व आहेत मार्गदर्शक की जेणेकरून आपले कर्मांची परतफेड आपल्याला योग्य पद्धतीने करता येऊ शकते. तर पहिलं आहे तो म्हणजे समस्येचा स्वीकार करणं. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये समस्या आली तर आपण पहिले बिथरून जातो, ती आपण नाकारतो आणि त्याच्याचमुळे खऱ्या अर्थाने अडचणी ह्या निर्माण होतात आपल्याला त्या समस्या सोडवण्यासाठी. पण ह्या ठिकाणी ते म्हणतायत की समस्या आली तर पहिलं तिचा स्वीकार करा, ती ॲक्सेप्ट करा. ज्या क्षणी आपण त्या समस्येचा स्वीकार करतो त्या क्षणी ती समस्या आपल्याला सोडवणं अतिशय म्हणजे ते अवघड आपल्याला जात नाही ती समस्या सोडवणं. आणि म्हणून पहिलं तिचा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. पुढे ते म्हणतायत की परिस्थितीत बदल करण्याची व सामना करण्याची मनापासून प्रामाणिक आणि खरी इच्छा बाळगा आणि यशस्वी व्हा. तुमच्या मनापासून इच्छा निर्माण झाली पाहिजे की आपल्याला ह्या समस्येमधून बाहेर पडायचं, ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला बदल घडवून आणायचा आहे. ही जर प्रामाणिक तुमची इच्छा असेल तरच तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता. त्याच्यानंतर पुढे ते म्हणतायत की लक्षात घ्या की जीवात्म्यांच्या जगात असताना तुम्हीच हे तुमच्या स्वतःच्या विकासासाठी निवडलेले आहे किंवा तुमच्या सध्याच्या आयुष्यातील तुमच्या निवडीचे हे परिणाम आहेत. कसोटी आणि प्रशिक्षण ह्या प्रगतीसाठी असलेल्या संधी आहेत ज्यांचा तुम्हाला सुधारण्यासाठी उपयोग होईल. गोष्टी का घडत असतात हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा त्याच्यासाठीचा तुमचा विरोध कमी होईल आणि मग तुमचा दृष्टिकोन तुमच्या समस्यांबाबत नकारात्मक राहणार नाही. ह्या कसोट्या, हे प्रशिक्षण, ह्या समस्या आपणच आपल्या जीवनात निवडलेल्या आहेत मित्रांनो. हे समजून आपण घेतलं पाहिजे आणि हे जर आपल्याला जेव्हा समजेल तेव्हा आपल्याला त्या समस्यांना सामोरं जाणं अवघड होणार नाही. पुढे ते म्हणतात येणारी प्रत्येक अडचण म्हणजे एक परीक्षाच आहे असे समजा. जर तुम्ही अपयशी ठरलात तर तुमची परीक्षा सतत घेतली जाईल आणि मग ती पुढे अधिकच कठीण होत जाईल. म्हणूनच ह्या परीक्षेतून आपण सही सलामत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिली गोष्ट ही परीक्षा आहे असं मानलंच नाही पाहिजे.
तिचा स्वीकार अतिशय प्रेमाने झाला की त्याचा त्रासही आपल्याला होत नसतो. सकारात्मक व्हा आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, प्रार्थना करा. तुम्हाला शक्ती आणि बुद्धी देण्यासाठी परमेश्वराची विनवणी करा. म्हणजे आपण ह्या कर्मांची परतफेड जी असते ती चांगल्या पद्धतीने करू शकतो. कर्मांमध्ये अधिक भर न टाकण्याचा प्रयत्न करा. सुज्ञतेने वागा. लक्षात ठेवा की लहानात लहान पापकर्माचाही हिशोब द्यावा लागतो. ज्याप्रमाणे महासागरातील लहानसा थेंबसुद्धा अखंड आकार धारण करण्यासाठी मदत करतो, तसेच कर्माचेही आहे. छोटीशीच क्रिया, मग ती चांगली असो किंवा वाईट, तिचे परिणाम हे असतातच. पुढे हे म्हणतात की प्रवासांची तुलना करू नका. म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला बरेच लोक असतात आणि आपण त्यांच्याशी तुलना करत असतो. अरे, हे माझ्या आयुष्यात हे दुःख आलेलं आहे, माझ्या आयुष्यात अशा समस्या येत आहेत, इतरांच्या बाबतीत तर ते येत नाही आहेत, इतर किती सुखी आहेत. ह्या प्रकारची तुलना आपण नेहमी करत असतो मित्रांनो. तर ती तुलना त्यांनी करायला लावलेली नाही. कारण प्रत्येक सोलनी आपल्या आयुष्यातल्या ज्या कसोट्या आहे, प्रशिक्षण आहे, स्वतः निवडलेलं आहे त्या गोष्टी. आणि मग तुम्ही तुलना कशासाठी करतात असा त्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणून तुलना करायला नाही लावलेली त्यांनी. पुढे ते लिहित आहेत की भौतिक मनावर नियंत्रण ठेवा आणि अर्धजागृत मनाचे ऐका. संकटाच्या वेळी ते शांत राहते आणि तुम्हाला मार्गदर्शन करते. तुम्हालाही माहिती की अर्धजागृत मन हे आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आपल्याला मदत करत असतं. म्हणूनच अर्धजागृत मनाचं ऐकण्याचा सल्ला त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. पुढे ते म्हणतात की तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांसाठी दुसऱ्यांना दोष देऊ नका. तुम्हालाच तुमच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला हवी. तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा तुम्ही स्वतःला बदलू शकता. पुष्कळ लोक हे दुर्बल असतात कारण त्यांनीच तसा पर्याय निवडलेला असतो. हे ते आपल्याला सांगतात की दुसऱ्यांना दोष द्यायचा नाही आहे, तर याच्यासाठी आपणच स्वतः जबाबदार आहोत. ती जबाबदारी आपण स्वीकारायची आहे. तुम्ही ज्यावेळी संकटात असता किंवा वेदना अनुभवित असता त्यावेळीही दुसऱ्या कोणाला तरी दयाळूपणाच्या लहान लहान कृत्यांमधून मदत करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या गोष्टींकडे अशा रीतीने लक्ष केंद्रित करण्याचा तुम्हाला फायदाच होईल. तुमचा हेतू शुद्ध असल्याची खात्री करा. ज्यावेळी तुम्ही इतरांना मदत करता त्यावेळी देव तुम्हाला तुमच्या स्वतःच्या समस्या अधिक सहजतेने पार करण्यास बळ देतो आणि तुम्ही ज्या लोकांना मदत करतात त्यांचे पण आशीर्वाद तुम्हाला लाभत असतात. पुढे म्हणतात की कृती करा. स्वतः शक्य तितका श्रेष्ठ प्रयत्न करा आणि बाकीचे देवावर सोडा. अशा ठिकाणी जर आपण ह्या मार्गदर्शक तत्वांचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला तर आपण अगदी सहजरित्या आपल्या कर्मांची परतफेड ही करू शकतो. पुढे त्यांनी प्रश्न केलेला आहे की कसोटी आणि प्रशिक्षण म्हणजेच कर्म आहे का? तर त्यांनी म्हटलं की कसोटी आणि प्रशिक्षण ह्या दोन्ही गोष्टी कसोटी आणि प्रशिक्षण हे जे आहे ते कर्माशी निगडीत आहे मित्रांनो, पण ते एकसारखं नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण जेव्हा आपण पृथ्वीवर येत असतो प्रत्येकजण वेगवेगळ्या कामासाठी या पृथ्वीवर आलेला आहे. कोणाला कर्माची परतफेडही करायची आहे या पृथ्वीवर येऊन, त्याचबरोबर काहींना कसोटी आणि प्रशिक्षण द्यायचं आहे, ती पण त्यांनी त्याच्यासाठी स्वतःच त्या कसोटींची निवड केलेली असते आपल्या जीवनामध्ये. त्याचप्रमाणे तुमच्या आध्यात्मिक जीवनकार्य पूर्ण करण्यासाठी की जो सर्वांचाच मेन हेतू आहे, तो आपण ह्या पृथ्वीवर त्याच्याचसाठी खऱ्या अर्थाने आलेलो आहोत. तोच खरा आपल्या जीवनाचा उद्देश आहे की आपल्याला स्वतःची आत्मिक उन्नती करून घ्यायची आहे, आध्यात्मिक जीवन कार्य करायचं आहे, आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आपण पृथ्वीवर आलेलो आहोत. तर काही जणे आपल्या प्रियजनांना मदत करण्यासाठी पृथ्वीवर आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक जण
हे एक वेगवेगळं कारण घेऊन या पृथ्वीवर आलेलं आहे. पण खरं म्हणजे प्रत्येकाचा उद्देश हा सारखाच आहे की त्याला स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे, आत्मिक उन्नती करून घ्यायची आहे. हेच त्याच्या मागे खरं कारण आहे मित्रांनो. आणि ते आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो ना की माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो. काहींना पडतो, काहींना पडतही नाही तो. तर तो शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण जीवनाचा उद्देश खरं म्हणजे तर हाच आहे की आपल्या आत्म्याची शुद्धीकरण, हाच महत्त्वाचा उद्देश घेऊन आपण पृथ्वीवर आलेलो आहोत. मग त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत, जसं की कर्मांची परतफेड, प्रियजनांना मदत करणं, किंवा कसोट्या किंवा प्रशिक्षण घेणं आणि स्वतःच्याच आयुष्यामध्ये समस्या आणून घेणं. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याचसाठी करत असतो मित्रांनो. त्याचबरोबर ह्या कसोट्या आणि प्रशिक्षण कसं घेतलं जात असतं, तर समजा आपल्यामध्ये गर्व असेल खूप, तर हा गर्व काढून टाकण्यासाठी आपणच आपल्या जीवनात अशा काही घटना, असे काही प्रसंग निवडत असतो की जेणेकरून आपला पदोपदी अपमान हा केला जात असतो. आणि आपला गर्व काढून टाकण्यासाठीच हा प्रयत्न जणू आपणच निवडलेला असतो. आणि म्हणून त्या घटना सतत आपल्या आयुष्यात येत असतात. आणि जोपर्यंत आपण आपला धडा परिपूर्णपणे शिकत नाही, म्हणजे की काय, तर गर्व जाऊन आपल्यामध्ये नम्रता कशी येईल, ही नम्रता जोपर्यंत आपण त्याचं लर्निंग कंप्लीट करत नाही, तोपर्यंत ह्या कसोट्या आणि प्रशिक्षणाला आपल्याला सामोरंच जावं लागतं मित्रांनो, असं या ठिकाणी सांगितले. आणि ते म्हणतायत की पुढे आणखी एक कायदा असा की जसजसे तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होत जाता, तसतशा तुमच्या कसोट्या अधिकाधिक कठीण होत जातात. तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की जर आपल्या कसोट्या जर अधिकच कठीण होत जाणार असतील, समस्या जर अधिक कठीण येत जाणार असतील, तर आपण अध्यात्माच्या मार्गावर का जायचं? पण मित्रांनो, हीच तर खरी आपली परीक्षा आहे. आपण याच्याचसाठी तर पृथ्वीवर आलेलो आहोत. आणि म्हणूनच त्याच्यासाठी ह्या समस्या येण्याने आपण बिथरून नाही जायचं आहे, तर त्याचा स्वीकार करायचा आहे आनंदाने. उलट जेवढ्या समस्या येतील आणि जेवढ्या आपली कर्मांची परतफेड केली जाईल, तेवढा आपला आपल्या आत्म्याची शुद्धीकरण होऊन आपली आत्मिक उन्नती होऊन आपण पुढच्या लोकांमध्ये, वरच्या लोकांमध्ये जाणार आहोत मित्रांनो. आणि त्याच्याचसाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे. तर त्याच्याचसाठी आपण आध्यात्मिक जीवन कार्यात येणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आध्यात्मिक जीवनाकडे वळलं जात नाही आपल्या जीवनात, तोपर्यंत आपण एका भरकटलेल्या अवस्थेतच जगत असतो. आणि म्हणून त्या परीक्षा ज्या असतात त्या कठीण होत जातात. तुम्ही शाळेत वरच्या इयत्तांमध्ये गेल्यावर परीक्षा कठीण होतात, त्याचप्रमाणे तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान असूनही जर तुम्ही तुमच्या समस्यांपासून दूर पळालात, तर तुमचा अधःपात जलद गतीने होतो. दूर जाण्यामागे तुमचं काहीही कारण असो, भीती असो, अहंकार असू दे किंवा इतर काही, आध्यात्मिक नियम असा आहे की जर तुम्हाला ज्ञान असेल तर कर्म स्वीकारण्याची, प्रशिक्षण घेण्याची आणि तुमच्या आध्यात्मिक कसोट्या पार करण्याची तुमची जबाबदारी जास्त असते. पृथ्वीवर अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांचं ज्ञान विलक्षण आहे, पण ते खालच्या लोकांमध्ये आहेत. ह्याचं कारण असं की ज्ञान असूनही ते त्याचा वापर स्वतःच्या उन्नतीसाठी करीत नाहीत. ते जर चुकीच्या मार्गावर असतील तर त्यांना कोणत्याही प्रकारे वाचवता येणार नाही, जरी त्यांनी आपले ज्ञान दुसऱ्यांना दिलं तरीही. म्हणूनच आध्यात्मिक ज्ञानाने तुमचा अधिक अधःपात होण्याची शक्यता असते. ज्ञान मिळाल्यावरही चुकीचं वागणं म्हणजे आध्यात्मिक कायद्यांचा पूर्ण अनादर करण्यासारखं आहे. आणि त्यामुळे तुमचं कार्मिक ऋण हे वाढत जातं. दोन व्यक्तींनी एकाच प्रकारचं नकारात्मक कर्म केल्यास होणारा त्यांचा अधःपात भिन्न असू शकतो. ज्याला जास्त ज्ञान आहे तो आध्यात्मिकदृष्ट्या अधिक खाली जातो आणि त्याचा नकारात्मक कर्मसंचय हा वाढतो. पण ह्याबरोबर ही पण गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो, की जरी
आपण आध्यात्मिक ज्ञान मिळवत आहोत आणि जरी त्या समस्या जरी जीवनात आल्या आणि त्या ज्ञानाचा उपयोग आपण जर जीवनामध्ये केला नाही आणि त्यामुळे आपली अधोगती ही जास्त प्रमाणात होतो. पण मित्रांनो, जर तेच कार्य आपण त्याच ज्ञानाचा वापर करून आपण आपल्या आयुष्यातील समस्या सोडवल्या तर मित्रांनो, आपली प्रगती ही प्रचंड गतीने होऊ शकते. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपण आध्यात्मिक जीवनात येणं, ते ज्ञान समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, आध्यात्मिक कसोट्यांची काही उदाहरणे तुम्ही देऊ शकाल का? तर ह्या आपण बघितलं की आध्यात्मिक कसोट्या म्हणजे ज्या आपल्याला आपण आपल्या आत्मिक उन्नती करण्यासाठी ह्या कसोट्यांची निवड केलेली असते. मग त्या कशा प्रकारच्या असतात ते आपण समजून घेऊयात. त्या म्हणजे कशा स्वरूपात त्या आपल्याकडे येत असतात. तर पहिलं आहे म्हणजे तुमच्या भीतीची कसोटी बघितली जात असते आणि त्याच्यासाठी तुमच्यामध्ये धैर्य तुम्ही शिकायचं आहे. त्याद्वारे तुमच्यामध्ये धैर्य आलं तर आपोआप तुमची भीती ही नाहीशी होणार आहे. म्हणजे ही एक कसोटीच तुमच्यासाठी असते. मग त्याच्यासाठी वेगवेगळे प्रसंग आयुष्यामध्ये येतात की जे तुमच्यामध्ये भीती निर्माण करू शकतात. असे काही प्रसंग येतात आणि तुम्ही जोपर्यंत धैर्य मिळवत नाही किंवा त्याचा धडा किंवा ते लर्निंग कंप्लीट करत नाही तोपर्यंत ह्या भीतीच्या कसोटीमधनं आपली मुक्तता होत नाही. ते सतत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारे येतच राहतात. पुढे आहे सत्ता. तुम्हाला एखाद्या सत्तेच्या स्थानावर ठेवलं जातं आणि बघितलं जातं की त्या सत्तेचा वापर तुम्ही कसा करताय. तो चांगल्या कामासाठी करताय की वाईट कामासाठी करताय. ही आपली एक परीक्षाच असते आणि अशा पद्धतीने ती आपल्याकडे येत असते. त्याचबरोबर पैसा. काही वेळा तुम्हाला खूप पैसा दिला जातो आणि त्यामुळे एक व्यक्ती म्हणून तुमच्यात काय बदल होतात हे पाहिलं जातं किंवा तुम्हाला जास्त पैसा दिला जात नाही आणि तरीही तुम्ही समाधानी राहता का हेही पाहिलं जातं. म्हणजे ह्या पैशाच्या कसोटीद्वारे आपलं परीक्षण हे केलं जात असतं मित्रांनो. आणि या पद्धतीने ही उदाहरणं आपल्याला येत असतात समोर. पुढे आहे तुम्हाला एखादी दैवी देणगी दिली जाते. म्हणजे एखादी शक्ती तुम्हाला प्राप्त होते आणि त्या शक्तीचा वापर तुम्ही कुठल्या कामासाठी करताय. सकारात्मक कामासाठी करताय की नकारात्मक कामासाठी करताय हे ह्या कसोटीद्वारे तुमचं बघितलं जात असतं. त्याचबरोबर क्षमा. तुम्हाला क्षमा करतायत की खूप असे भयानक लोक तुमच्या आयुष्यात येऊ शकतात दुष्ट प्रवृत्तीचे की ते तुम्हाला खूप छळतात, त्रास देतात. तरी अशा लोकांना तुम्ही क्षमा करू शकतात का? ती शक्ती तुमच्यामध्ये आहे का? ह्या प्रकारची कसोटी त्याद्वारे घेतली जाते आणि अशा पद्धतीने ह्या कसोट्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ह्या दिल्या जात असतात. पुढचा प्रश्न आहे, कर्मांची परतफेड करण्यामध्ये अर्धजागृत मनाची भूमिका काय असते? आपण बघितलं अर्धजागृत म्हणजेच काय तर सबकॉन्शियस माइंड. की हे अर्धजागृत मन हे आत्म्याशीच कनेक्टेड असतं आणि म्हणून ते आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्याला प्रचंड वेगाने मदत करत असतं. आणि त्याच वेळेत ही जेव्हा आपल्या आयुष्यात कर्माची परतफेड जेव्हा चालू होते तेव्हा याची भूमिका काय असते तर ती आपण जाणून घेऊया. ते लिहित आहेत की एक चांगला आत्मा असल्याने तुमचं कर्म तुमच्याकडे जलद गतीने येतं कारण तुमचं अर्धजागृत मन हे खुलं असतं. ह्याचा अर्थ असा की तुम्ही जरी थोडीशी चूक केली तरी तुमचं कर्म तात्काळ तुमच्याकडे येतं आणि त्याची परतफेड तुम्ही जलद करू शकता. तथापि जर तुमचं अर्धजागृत मन हे निद्रिस्त असेल तर तुमचं कर्म हे साचतच जातं आणि त्याची परतफेड करण्याला तुम्ही विलंब करीत राहता. यथाअवकाश अगदी काही झालं तरी तुमचं कर्म तुमच्याकडे येतच. दुष्ट आत्मे सही सलामत सुटतात असं समजू नका. त्यांचं कर्म हे साठत असतं आणि त्यांना ते फेडावंच लागतं. जर तुमचं अर्धजागृत मन निद्रिस्त असेल तर तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक असलेल्या कसोट्यांकडे आणि प्रशिक्षणाकडे ते तुम्हाला नेऊ शकणार नाही आणि तुम्हाला पृथ्वीवर तुमचं
आध्यात्मिक जीवन कार्य आणि हेतू काय आहे हे कधीही कळणार नाही. म्हणजेच मित्रांनो, ह्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आपलं अर्धजागृत मन हे नेहमी जागृत अवस्थेमध्ये कसं राहू शकेल हे आपण पाहिलं पाहिजे. ते जर निद्रिस्त झालं तर मग फार मोठ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून ते जागृत ठेवण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. तो अवेअरनेस आपल्यामध्ये आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण बघितलंच आहे की त्याच्यासाठी ध्यान हा एकमेव मार्ग आहे की जेणेकरून ते आपलं अर्धजागृत मन हे जागृत ठेवू शकतं. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, खालच्या स्तरावरच्या आत्म्यांचे अर्धजागृत मन निद्रिस्त असते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या कसोट्या आणि प्रशिक्षणास सामोरे जावे लागत नाही. पृथ्वीवर इतका अन्याय असण्याचे हेच कारण आहे का? म्हणजे बऱ्याच जणांचं हे अर्धजागृत मन हे निद्रिस्त अवस्थेमध्ये असतं. म्हणजे अर्धजागृत मन जर निद्रिस्त अवस्थेमध्ये असेल तरी ते काय चुकीचं कर्म करतायत त्यांना ते जागृतच करू देत नाही. म्हणजे ते सहाय्यच करत नाही ते मन, कारण ते झोपलेलं आहे तर तुम्हाला काय मदत करणार आहे ते. आणि म्हणून तुमच्याकडनं चुका ह्या आणि तुमचे कर्म हे चुकीचे कर्म हे साचतच जाणार आहेत. आणि मग असे जे लोक आहेत त्यांच्यामुळे काय होईल की पृथ्वीवर अन्याय होत चाललेला आहे. आणि हेच कारण आहे का? म्हणजे अर्धजागृत मन झोपले म्हणून हेच कारण आहे का? तर त्या संदर्भात ते लिहितात की हे अन्याय वाटते, पण लक्षात घ्या की हे आत्मे प्रत्यक्षात आणखी वाईट कर्म हे जमवीत आहेत. ते त्यांच्या कसोट्यांना आणि प्रशिक्षणालाही सामोरे जात नाहीत. हे सारं नोंदवलं जात असतं. हे सारं काही साचत जातं आणि नकारात्मक आत्म्यांना यथावकाश ह्या सत्याला सामोरं हे जावंच लागतं. पृथ्वीवर मात्र हे आत्मे सत्तेमध्ये असतात आणि सुखी आहेत असं वाटतं. शिवाय सध्या पृथ्वीवरचे स्पंद नकारात्मक आहेत आणि म्हणून ह्या नकारात्मक स्पंदांची नकारात्मक आत्म्यांना मदत होते. दुर्दैवाने ह्याच नकारात्मक स्पंदांचा चांगल्या आत्म्यावरही परिणाम होतो. हे नकारात्मक आत्मे त्यांची मुक्त इच्छाशक्ती इतरांना अपाय करण्यासाठी वापरतात आणि त्याचा परिणाम चांगल्या आत्म्यांना भोगावा लागतो, जरी हे त्यांचं कर्म, प्रशिक्षण किंवा कसोटी नसली तरीही. म्हणजे इतके ह्या अर्धजागृत मन जर निद्रिस्त असेल तर त्याचे परिणाम होऊ शकतात आणि ते चांगल्या आत्म्यालाही कदाचित भोगावे लागण्याची शक्यता असते. पुढचा प्रश्न आहे, पण ज्यांचं माणूस जातं आणि त्या माणसाला गमावून बसणं हे ज्यांच्यासाठी योग्य नसतं त्या चांगल्या आत्म्यांचं काय होतं? म्हणजे काही चांगले आत्मे असतील तर त्यांचं जेव्हा माणूस जातं तेव्हा त्यांचं नेमकं काय होतं? तर एखाद्या तरुण मुलाचा मृत्यू झाला आहे समजा आणि त्याच्या आईवडिलांनी कुठलंही चुकीचं कर्म हे केलेलं नाही आहे तरी त्यांना आज ती शिक्षा ही भोगावीच लागते ना, किंवा ते दुःख तर सहन करावंच लागतंय ना मूल जाण्याचं. पण मित्रांनो, ह्या ठिकाणी हे महत्त्वाचं त्यांनी दिलेलं आहे की जेव्हा त्यांच्या आयुष्यात हे दुःख आलं आहे तर ते सहन करण्याची जी ताकद लागते, जी हिंमत लागते, जी शक्ती लागते, ती सर्व त्यांना परमेश्वराकडनं दिली जाते मित्रांनो. आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे जरी दुःख आलं तरी ते सही सलामत त्या दुःखातनं सहजरित्या बाहेरही पडू शकतात. आणि त्यामुळे चांगल्या आत्म्यांना त्याचा एवढाही त्रास होत नाही. समजा आता जर अजूनही त्यांनी हेही सांगितले, पण जर अत्यंत कठीण परिस्थिती आली तर काय होतं? दुसरा पर्याय म्हणजे विभूती, जे वॉक-इन जे म्हणतो. की वॉक-इन म्हणजेच काय? आपण जाणून घेतलं की आपल्या शरीरातला, भौतिक शरीरातला जो आपला आत्मा आहे तो काही दिवसासाठी जीवात्म्यांच्या जगतामध्ये जातो आणि जीवात्म्यांच्या जगतातील एखादा उच्च विभूती आत्मा त्या ठिकाणी येतो. आपल्या भौतिक शरीरामध्ये काही कालावधीसाठी तो राहतो आणि आपल्याकडनं ते काम कंप्लीट करून घेत असतो. त्याच्याबद्दल ते लिहित आहेत की समजा की तुम्ही पृथ्वीवरील एक चांगला आत्मा आहात आणि तुम्ही अशा परिस्थितीत आहात की जिच्यातून पार होणे तुमच्या क्षमतेपलीकडे किंवा जाणीवे पलीकडे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही
5व्या इयत्तेत असताना तुम्हाला 10व्या इयत्तेची परीक्षा द्यायला लागणे हे पेलणे अशक्य आहे. मग 5व्या किंवा त्यावरील लोकातून म्हणजे जीवात्म्यांच्या जगातून एखादी विभूती म्हणजेच एक चांगला आत्मा पृथ्वीवर येतो आणि तुमच्या शरीरात वास करतो. तुमचा मानवी आत्मा तात्पुरता जीवात्म्यांच्या जगात जातो आणि जेव्हा अशी कठीण परिस्थिती निघून जाते तेव्हा तो तुमच्या देहात परत येतो आणि जीवात्म्यांच्या जगातील आत्म्याला परत पाठवतो. फक्त तुमच्या अर्धजागृत मनालाच हे माहीत असते. तुमच्या आणि त्या विभूतीच्या अर्धजागृत मनामधील ही आपापसातील देवाणघेवाण असते. विभूती ही क्वचित घडते आणि ते पृथ्वीवर फक्त कठीण परिस्थितीतच येतात. जर काही चुकीचं घडलेच तर सावधगिरीचा उपाय म्हणून तुम्ही तुमची विभूती जन्माला येण्यापूर्वीच जीवात्मा जगात निवडता. अशा पद्धतीने हे वॉक इन होतं आणि त्याद्वारेही चांगल्या आत्म्यांना ही मदत केली जात असते. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे विभूती आणि झपाटले जाणे हे सारखेच आहे का? आपण बऱ्याच वेळा की एखादी व्यक्ती झपाटली गेलेली आहे असे काही शब्द असे वाक्य आपण ऐकलेले असतील आपल्या जीवनामध्ये. तर ही विभूती म्हणजे जे वॉक इन होतं ते आणि हे झपाटणं हे एकसारखंच आहे का? तर नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले की नाही, झपाटले जाणे म्हणजे विभूती नव्हे. झपाटले जाणे हे मुक्त इच्छेच्या विरुद्ध आहे. जीवात्मा जगातले आत्मे कधीही पृथ्वीवरील लोकांना झपाटत नाहीत. त्यांचा चांगलाच उद्देश असतो मित्रांनो. ते चांगल्या कामासाठीच आपल्याला मदत करत असतात. आपल्याला त्रास देणे हा त्यांचा हेतू कधीही नसतो. फक्त अवकाशी आत्मे तसे करतात. म्हणजे जे भूत पिशाच्य जे आपण म्हणतो की जे जीवात्म्यांच्या जगात मृत्यूनंतरही गेलेले नसतात आणि ते त्याच योनीमध्ये फक्त फिरत असतात. ॲस्ट्रल बॉडीमध्येच ते राहत असतात. भूताच्या योनीमध्येच ते राहतात आणि ते तसेच फिरत असतात कारण तेच अतृप्त असतात. अवकाशीय आत्मे हे नकारात्मक लोकांना आकर्षित करतात. म्हणजे बघा, पृथ्वीवर जर काही नकारात्मक आत्मे असतात, कमजोर असतात, असे आत्मे लवकर कुठेही चुकीच्या मार्गाने वळू शकतात. असे बरोबर ती एनर्जी जी असते ना ती बरोबर ते कॅच करतात असे आत्मे. आणि म्हणून असेच लोक झपाटले जाण्याची शक्यता असते आणि ते पृथ्वीवरील त्या व्यक्तीच्या शरीरात वासही करतात. म्हणजे त्या कमजोर आत्म्यालाच पकडतात. मित्रांनो, तुम्ही जर ध्यानी असाल आणि तुम्ही अध्यात्माच्या याच्यात असाल तर तुम्ही कधीही झपाटले जाणार नाहीत. हे तितकंच खरं आहे. कारण तुमची एनर्जी लेवल हाय झालेली असते आणि म्हणून ते तुमच्यापर्यंत पोहोचूही शकत नाहीत. आध्यात्मिकदृष्ट्या हे चुकीचं आहे. म्हणजे खरं पाहिलं तर हे जे भूत किंवा पिशाच्य जे वागतात ते चुकीचं वागत असतात. त्यांच्याने त्यांची अधोगतीच होणार असते. कारण त्यांनी पृथ्वीवरील आत्म्यांच्या अर्धजागृत मनाकडून परवानगी मिळवलेली नसते आणि हे संपूर्णपणे मुक्त इच्छेच्या विरुद्ध आहे. ते नियमांच्या विरुद्ध वागत असतात आणि त्यामुळे ते स्वतःचंच नुकसान करून घेतात. परंतु विभूती आणि झपाटले जाणे हे सारखे नव्हे. कारण ह्या दोघांचाही उद्देश फार वेगळा असतो. आता आपण एक प्रश्न घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण इथेच थांबूयात. प्रश्न आहे, नशीब म्हणजे काय? कर्म, कसोटी आणि प्रशिक्षण हे नशिबापेक्षा वेगळे आहे का? ते आपण जाणून घेऊयात. जे नशिबावर विसंबून राहतात ते त्यांचं आयुष्य हे शक्तिहीन असल्यासारखे जगतात. त्यांना असे वाटते की त्यांनी काहीही केले तरी जे व्हायचे असेल ते होणारच आहे. विचार करण्याचा हा योग्य मार्ग नव्हे. कारण भविष्यातील घटना तुमच्या वर्तमानातील कृतीवर अवलंबून असतात. आज आपण जसे वागू तसं आपण आपलं भविष्य पुढे ठरवत असतो. तुम्ही जर चांगला आत्मा असाल आणि तुमचे अर्धजागृत मन खुले असेल तरच तुम्ही तुमच्या कसोट्यातून आणि प्रशिक्षणातून पार पडाल. तुमचे कर्म तुमच्याकडे येईल आणि तुम्ही त्याची परतफेड ही त्वरित करू शकाल. तसेच तुम्ही जर तुमच्या वर्तमानातील कसोट्यांमधून आणि प्रशिक्षणातून उत्तमरित्या पार पडलात तरच तुम्हाला आणखी काही कसोट्या आणि प्रशिक्षणाकडे
नेले जाईल. कोणतीही गोष्ट नशिबाच्या हातात असणे असे काहीही नाही. सर्व काही तुमच्या वर्तमानातील कृतींवर अवलंबून आहे. कर्म, मग ते चांगले असो किंवा वाईट, ते तुमच्या मार्गात तुमच्या भूतकाळातील आणि वर्तमान काळातील कृतीनुसार येते. पण तुमच्या समस्यांना चांगल्या प्रकारे तोंड देऊन नकारात्मक परिस्थितीतून निभावून नेणे ही निवड तुम्हाला करावी लागते. जीवात्मा जगातील आत्मे तुम्हाला शक्ती देतील. नशिबावर विसंबविणे म्हणजे तुम्ही काहीही केले तरीही परिस्थितीत बदल होत नाही असे मानणे. याचाच अर्थ तुमच्या संकटांचा काळ अनंत काळपर्यंत वाढवत नेणे. तुम्हीच तुमच्या स्वतःच्या परिस्थितीचे जनक आहात, तुमचे नशीब नव्हे. पृथ्वीवर तुमच्यावर होणारा आशीर्वाद आणि येणाऱ्या अडचणी ह्या तुम्ही जीवात्म्यांच्या जगात असताना केलेल्या तुमच्या स्वतःच्या निवडीचा परिपाक आहे. कारण तुम्ही या किंवा अगोदरच्या जन्मात काही चांगले किंवा वाईट केलेले असते. तुम्ही जर नशिबावर विश्वास ठेवलात तर तुमचा विश्वास असतो की परिणाम निश्चित असतात आणि मग तुमच्या कृतीला काहीही महत्त्व उरत नाही. तर असे भरपूर लोक समाजामध्ये आपण पृथ्वीवर बघत असतो की जे नशिबावर अवलंबून राहतात आणि म्हणूनच ते भविष्यवक्त्यांकडे जात असतात स्वतः आणि असं म्हणत असतात की माझ्या नशिबात असेल ते होईल. म्हणजे स्वतः काहीच कृतीच करायची नाही, ती कृतीच ते बंद करून टाकतात एक प्रकारे. तर ते योग्य नाही आहे त्यांनी सांगितलं. पहिली गोष्ट म्हणजे आपणच आपल्या आयुष्यातल्या ह्या कसोट्या निवड. आज आपण वर्तमानात चांगलं वागलं तर आपलं भविष्य पण हे उज्ज्वलच असणार आहे. म्हणजे याच्यात इतका खरेपणा आहे की तसंच होणार आहे. त्याच्यात बदल होऊच शकत नाही. तुम्ही चांगलं वागताय आणि चुकीचं तुमच्या आयुष्यात होणार असं मुळीच होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी याचा स्वीकार करणं आणि त्या पद्धतीने आपलं वर्तमान सुधारणं हे आपल्याच हातात आहे. आपणच त्याचे जनक आहोत ह्या सगळ्या गोष्टींचं. आणि हे ज्ञान आपल्याला जेव्हा मिळेल तेव्हा मग आपण नशिबावर अवलंबून राहणार नाही मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने आपण आपलं आयुष्य, आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्या ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवू शकू आणि त्याच्यातून बाहेर येऊ शकू आणि आपला आध्यात्मिक विकास करून घेऊ शकू. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या मुद्द्याचा आणि त्यावर आधारित प्रश्नांचा विचार करणार आहोत. तोपर्यंत या पुस्तकाला तात्पुरता विराम. नमस्कार.